नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती द बँकिंग ट्रेडर वरती। तर मित्रांनो, हा व्हिडिओ होणार आहे आपला नेक्स्ट वीक ची अनालिसिस निफ्टी 50 साठी। त्या अगोदर आपण जाऊया आपल्या फ्री टेलिग्राम ग्रुप वरती। फ्रायडेच्या दिवशी आपण कशा पद्धतीने काम केले। फ्रायडेला मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की आपला फ्री टेलिग्राम ग्रुप आहे द बँकिंग ट्रेडर म्हणून। इथे आपण एक प्रोवाइड केला होता कॉल, तो फ्री ऑफ कॉस्ट होता। 20 पॉइंटचा एसएल होता मित्रांनो, फक्त आणि फक्त 20 पॉइंटचा एसएल होता आणि आपण त्याच्यामध्ये अराउंड कॅप्चर केले 180 टू 190 पॉइंट आपण त्याच्यामध्ये कॅप्चर केले मित्रांनो। जर तुम्हालाही अशा पद्धतीने जर मोमेंटम कॅप्चर करायचे असेल आणि चांगल्या पद्धतीने प्रॉफिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये फ्री टेलिग्रामची लिंक मी दिलेली आहे। तर तुम्ही सर्वजण काय करा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या। तर आता येऊया निफ्टीच्या चार्ट वरती मित्रांनो, आणि आपण डेलीचे आपले जे काही सुरुवात करतो चार्टचे अनालिसिस करायला आपण डेलीचा इथे चार्ट लावलेला आहे। तर इथे बघू शकता तुम्ही डेलीचा चार्ट इथे खूप चांगल्या पद्धतीने निफ्टीचा आता बघायला भेटतोय। आणि निफ्टी मध्ये आता बुल्स वापस रीएंट्री करताय का इथे आता परत एकदा ट्रॅप करताय रिटेलरला, ते आपण ह्या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे समजून घेऊया। तर मित्रांनो, शुक्रवारी असं झालं काय की मार्केटमध्ये मोमेंटम आली। जवळजवळ मार्केटमध्ये जर बघायला गेलो आपण एका दिवसामध्ये प्रीवियस डे पेक्षा मार्केटनं क्लोजिंग किती केलंय, आता प्रीवियस डे पेक्षा 300 पॉइंट वरती मार्केट आता गेलेलं आहे। हा प्रीवियस डेच्या हाय पेक्षा मार्केट काय गेलं, आता 300 पॉइंट इथे वरती मार्केटनं क्लोज केलेलं आहे। तर आता बघूया आपण वीकली चार्ट वरती तर कसं इथे आपल्याला इथे बघायला भेटतंय की एका वीक मध्ये मार्केटमध्ये आपल्याला काय चार्ट दिसतोय। तर एका वीक मध्ये कंटिन्युअसली मार्केट काय रेंज मध्ये आपल्याला बघायला भेटते। ती म्हणजे रेंज कुठली मित्रांनो, ती मी तुम्हाला इथे मार्क करून दाखवतो। सगळ्यात पहिले रेंज निघून येते मित्रांनो, हा जो हाय पॉइंट झाला तो, आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट लेवल जी खाली निघून येते मित्रांनो 24,500, 24,200 आणि 24,500 ह्या दोन लेवल काय झाल्या मार्केटसाठी एक सपोर्ट आणि एक रेजिस्टन्स मार्केट तिथे घेते। हे बघा की मार्केट पहिले पण 25,100 ला गेलं, तिथून रिजेक्शन झालं, खाली येते सपोर्ट घेतला 24,450 ला, परत एकदा मार्केट 25,000कडे गेलं, अगेन खाली आलं 24,600 ला सपोर्ट घेतला, मार्केट परत 25,000पर्यंत गेलं, खाली आलं आणि सपोर्ट घेतला 450 ला, आणि लास्ट वीक मध्ये मार्केट गेलं 25,200 ला आणि सपोर्ट घेतला मार्केटने 24,450 ला। आणि ह्या मार्केटचं आपलं जे काही वीक स्टार्ट झाले मंथली एक्सपायरीचा, त्याने काय केलंय 24,700 ला सपोर्ट घेऊन 25,000च्या वरती काय केली, आता ग्रीन कॅन्डल इथे क्लोज केली आहे मित्रांनो। तर ही कॅन्डल जी क्लोज झाली आहे ती 25,000च्या वरती आता बघायला भेटते। तर इथून आता आपण बायसनेस यायला पाहिजे की मार्केट इथून वरती जाईल की काय होईल, कशा कंडिशन मध्ये कामकाज करायचंय ते आपण बघूया। कारण की शनिवार रविवार काय आपलं मार्केट आता बंद आहे, आणि जे कामकाज होईल ते होणार आहे आपलं मंडेला, डायरेक्टली कामकाज होईल मंडेला। तर मंडेला जे कामकाज होईल मित्रांनो त्याच्यासाठी आपण प्लॅन करू। सगळ्यात पहिला प्लॅन जो असेल माझा प्लॅन असेल की जसं की मार्केटमध्ये एक गॅप अप ओपन जर होतंय, मार्केट काय करतंय गॅप अप ओपन करतंय, म्हणजे प्रीवियस डेच्या हायच्या वरती जरी मार्केट जातंय आणि 25,200च्या वरती जर ओपन होतंय तर इथून काय होईल आपल्याला एक 100 पॉइंटचं काय होईल आपल्याला इथे अप साइडची रॅली परत एकदा बघायला भेटेल। अप साइडचीच रॅली होईल मित्रांनो, जर गॅप अप जरी ओपन झालं तरी मार्केट 100 पॉइंटचं काय होईल इथे आपल्याला एक गॅप अप साइडला मार्केट जाईल। आणि सेकंड सिनारिओ काय होईल मित्रांनो, इथे जर मार्केट गॅप डाऊन ओपन होत आहे, मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत आहे आणि गॅप डाऊन ओपन होत आहे आणि 24,700 ते 24,900च्या लेवल मध्ये जर ओपन होत आहे तर इथून पण तुम्हाला काय होईल मार्केटमध्ये एक
अप साईडची रॅली बघायला भेटेल. अप साईडला मार्केट काय करेल 25,000 ते 25,200 कडे जाण्याची इथे काम करेल. तर मित्रांनो फ्रायडेचं सेशन बघता मी तर इथे जे काही काम करेल, आता मार्केट मला बाय ऑन डिप दिसतंय की मार्केट जितकं पण खाली आलंय तितकं काय करतंय वरती जाण्याची कोशिश करतंय. तर माझा सिम्पली प्लॅन जो असेल, मी जर मला प्राइस ऍक्शन निगेटिव्ह जरी दिसताय तर मी तिथे पुढचे जे काही लॉट घेईल तर ते माझे कसे असेल कमी असेल. मी जिथे 2 लॉटनं काम करतो तर पुट साईडला मी एका लॉटने काम करेल आणि कॉल साईड मध्ये मी 2 लॉटने काम करतो, त्यासाठी 2 लॉटनं मी काम करू शकतो. कारण की मला मार्केटमध्ये काय दिसतंय आता एक बाय अँड डिपची ऑपॉर्च्युनिटी बघायला भेटते. नेक्स्ट वीकचं जर टार्गेट आपण पकडलं मित्रांनो तर नेक्स्ट वीक मध्ये आपल्याला 25,400 आणि 25,600 पर्यंत मार्केट काय होईल इथे जाताना दिसणार आहे. जर मार्केट 25,200च्या वरती जर क्लोज करते तर मार्केट आपल्याला आता 25,500 कडे जाताना दिसेल मित्रांनो. तर हा व्हिडिओ आपला नेक्स्ट वीक साठी होता. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही टाका आणि तुम्हाला जर फ्री टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये तुम्ही ऍड झाला नसाल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी फ्री टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही ऍड होऊन जा. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या वीक मध्ये मंडेला.